श्रीमन्नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी 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 भजमन नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरी हरी भजमन नारायण नारायण हरे हरे भजमन नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरी हरी भजमन नारायण नारायण हरि हरि भजमन नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरी हरी हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण 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 हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम श्रीमन्नारायण नारायण हरि 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 नारद मुनीचा जन्म एका दासीच्या पोटी झाला. ही दासी जी होती ही भगवत भक्तीत तल्लीन होती. दिवस रात्र ही दासी जी आहे ती भगवंताचं नामस्मरण करायची, भगवंताची पूजा करायची. आणि छोटेसे नारद जे दासीच्या पोटी जन्माला आले ते आईच्या मागे मागे भगवंताचं नामस्मरण करायचे. एक दिवस त्यांच्या गावामध्ये चातुर्मासासाठी काही ऋषी आले, काही मुनी आले, काही गुरु आले. यांची आई फार सद्धर्मी होती, चांगल्या विचारांची होती. आणि म्हणून त्यांच्या आईने त्या ऋषींना, मुनींना आणि त्या चांगल्या लोकांना आपल्या घरी चातुर्मासासाठी बोलावून घेतलं. बघा बरं, पुण्य लागतं माऊली. गावामध्ये चांगले लोक येतात, गावामध्ये ऋषी महात्मे येतात. गरजेचं नाही सगळेच जण त्यांना पाणी पाहिजे, गरजेचं नाही सगळ्यांच्याच घरी त्यांना अन्न मिळेल. कुणाकुणाचं असं दुर्दैव असतं की घरापाशी आलेल्या महात्म्याचा पाय धुवायलाही आपल्याला फुरसत मिळत नाही. घराजवळ आलेल्या भुकेल्याला अन्न द्यायलाही आपल्याला फुरसत मिळत नाही. पण ज्याचं संचित असतं, जो चांगल्या विचाराचा माणूस असतो, तो संधी सोडत नाही. आणि म्हणून ती सच्चरित्री दासी जी होती, जी नारदाची आई होती, हिच्या घरी जेव्हा, हिच्या गावात जेव्हा ते लोक आले तर त्यांनी चातुर्मासासाठी, गरिबीची परिस्थिती, पण तिला त्या ऋषींना, त्या महाराजांना आपल्या घरी ठेवून घेतलं. बघा परिणाम काय होतो. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा जडो, विषय सर्व था नावडो. सुसंगतीचा काय परिणाम होतो.
घरी 4 महिने महाराज श्रेष्ठ राहायला लागले. 4 महिने तिच्या घरी सत्संग झालं, कीर्तन झालं, प्रवचन झालं, भक्ती झाली. छोटस बाळ त्या ऋषी मुनींसोबत 4 महिने रमलं आणि 4 महिने त्यांनीही त्या ऋषी मुनींसोबत चातुर्मास केला, पूजापाठ केली. 4 महिने संपले आणि ते ऋषी मुनी आता आपल्या रस्त्याने जायला लागले. छोटस बाळ त्यांच्या मागे मागे निघालं. छोटस नारद, मीही तुमच्या बरोबर येतो, मलाही भगवंताची प्राप्ती करायची आहे, मलाही घेऊन चला. ऋषी म्हणाले, अरे बाळा, तू एकटाच आहे तुझ्या आईला, तू आमच्या सोबत येशील, तुझी आई दुःखी होईल, तू येऊ नको. मी आधी तुम्हाला सांगितलं की एक वेळचा आपला पोरगा गुंड झाला तरी माणसाला चालते, म्हणजे साधू झालेला चालत नाही. कारण साधूला भिक्षा मागावी लागते. आजकालचे साधू नाही म्हणत मी, सच्चा साधू, सच्चा पुरुष, तो भिक्षा मागून खातो, पात्रात आलं तेच घेतो, धनसंचय करत नाही, एकादश मार्गाने चालतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीर, श्रम, स्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना. असंग्रह त्याला करावा लागतो. त्याला घर बांधता येत नाही, त्याला गाड्या घेता येत नाही, त्याला घोडी घेता येत नाही, त्याला आपल्या पद्धतीनं जगावं लागतं. त्याच्यामध्ये वैराग्य असलं पाहिजे. आणि आपल्या पोराला वैराग्य आलं तर आपलं म्हातारपणात काय होईल, या स्वार्थाने लोक आपल्या मुलाला साधू होऊ देत नाही. मग काय करावं महाराज? तर त्या माऊलीने त्या लेकराला जाऊ दिलं नाही. ते लेकरू रडायला लागलं, विव्हळायला लागलं, आई मला जाऊ दे, मला भगवंताची प्राप्ती करायची आहे. आई म्हणाल, नाही बाळा, तू लहान आहे, तू माझ्या जवळ राहा, तुझ्या प्रेमाची मला गरज आहे. आई आणि लेकरू दोघे जण राहायला लागले, भगवंताचं नामस्मरण करायला लागले. पण हे सगळं घडत असताना एक दिवस त्याची आई, त्या मुलाची आई गोठ्यामध्ये गेली सरपण काढायसाठी. आणि त्या गोठ्यामध्ये त्या आईला सर्पदंश झाला आणि नारदाची आई तिथे मृत्यू पावली. नारदाच्या मनामध्ये 2 भाव उमटले, एक आनंदाचा आणि एक दुःखाचा. आनंदाचा का? तर आई मृत्यू पावली म्हणजे तिला मुक्ती मिळाली, आहे ना. आई मृत्यू पावली म्हणजे तिला मुक्ती मिळाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मृत्यू ऐसा भला कोणीच नाही, मृत्यू सगळ्यात श्रेष्ठ आहे. विधाता मृत्यू है ऐसी, हजार रोग लोते हो. त्यांना राष्ट्रसंत म्हणतात मृत्यू फार सुंदर आहे, मृत्यूने माणसाला मुक्ती मिळते. या शरीराच्या व्याधीतून, या तकलीफीतून, या वेदनेतून आपण मुक्त होऊन जातो. नारदा विधाता मृत्यू होयसी, विधाता मृत्यू होयसी, हजारो लोग रोते हो, हजारो लोग रोते हो. विधाता मृत्यू होती, विधाता मृत्यू होती, हजारो लोग रोते हो, हजारो लोग रोते सफल हो जिंदगी सच की, सफल हो जिंदगी सच की, कीर्ति घर घर में गाते हो, कीर्ति घर घर में गाते हो. विधाता मृत्यू होती, विधाता मृत्यु होती, हजारो लोग रोते, हजारो लोग रोते. किया हो काम गरीबों का, किया
आया गरीबों का दुआ सबसे बड़ी उनकी दुआ सबसे बड़ी उनकी मिला हो प्रेम सेवा का मिला हो प्रेम सेवा का प्रेम दिल मन से भाते हो विधाता मृत्यु हो ऐसी हजारों लोग रोते हो हजारों लोग रोते हो हजारों लोग रोते हो विधाता मृत्यू हो ऐसी हजारो रोग रोते हो. कधी येईल समरण आपल्याला? माणूस जातो तर त्याच्या मागे हजारो डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. कबीर म्हणतात कि जब मैं आया इस जीवन में, जब मैं आया इस जीवन में तो सब हंसे मैं रोऊं. जब तू आया था इस जीवन में सब हंसे मैं रोऊं. कर चल ऐसा कुछ काम तू कि सब रोए तू हसे. आपण जन्माला येतो तेव्हा आपण एकटं रडतो आहे ना. आपण एकटंच रडतो की नाही. आई बाबा खुश होते, आई बाबा हसायला लागते, नाते मंडळी खुश होतात, एकमेकाला साखर वाटतात, एकमेकाला गोडधोड देतात, पेढे वाटतात, आनंदी आनंद. सगळ्या आनंदात असते, फक्त एकटा जीव रडते. का रडते हो? का रडते याचं उत्तर कोणाला सापडलं का? का बरं रडत असेल? बाळ जन्माला आल्याला का बरं रडत असेल? आईच्या गर्भापेक्षा सुरक्षित या जगामध्ये काहीच नाही. काही आहे का? नाही. आईच्या गर्भापेक्षा सुरक्षित जागा या जगात नाहीये. आईच्या गर्भात आई जीव देईल तरी बाळाला जाऊ देत नाही. जेव्हा तो आईचा गर्भ सुटतो तेव्हा माणूस विव्हळतो, रडतो. कुठे आलो मी या माया मोहात? आणि म्हणून तो शुकदेवजी 12 वर्ष राहिले ना आईच्या गर्भात. शुकदेवजी 12 वर्ष राहिले. म्हणले मला बाहेर निघायचं नाही. साक्षात ईश्वर आला, त्याला दर्शन दिलं. म्हणलं निघ बाळा, बाहेर निघ, तुला मोठं काम करायचंय. आणि जसे प्रगट झाले तसे पळायला लागले, मायेच्या फंदात पडले नाही. नारद मुनींची आई गेली. नारद मुनींना दुःख झालं आणि आनंदही झाला. आता मी मोकळा झालो. नारद मुनी निघाले. ज्या तपश्चर्येची, ज्या भगवंताची त्यांना ओढ होती त्या भगवंताला शोधण्यासाठी जंगलामध्ये गेले आणि घोर तपश्चर्येला बसले. एका तळ्यापाशी गेले. तिथे त्यांनी आंघोळ केली, पाणी पिले आणि एका पिंपळाच्या वृक्षाखाली नारद मुनी शिट्टी मारत आहे. नारद मुनी तपश्चर्येला बसले. घरी आलेल्या त्या ऋषी मुनींनी नारद मुनींना जे भगवंताचं स्वरूप सांगितलं होतं त्या भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान नारद मुनी करायला लागले. आणि हळूहळू ते नारदाचं, ते भगवंताचं स्वरूप नारद मुनीच्या हृदयावर उमटायला लागलं. बघता बघता नारदाला साक्षात ईश्वराचा साक्षात्कार झाला. आणि साक्षात ईश्वराचं स्वरूप नारदांना दिसलं. पण तेवढ्यातच नारदांची तपश्चर्या भंग झाली आणि नारदांना जाग आली. नारद मुनी प्रयत्न करायला लागले की मला ते स्वरूप आता दिसू दे. पण ते स्वरूप त्यांना दिसत नव्हतं. ते संतांच्या मुखातून पाहिलेलं स्वरूप जे एका क्षणासाठी मला दिसलं ते स्वरूप आता पुन्हा पुन्हा पाहू दे. ती अनुभूती मला पुन्हा पुन्हा येऊ दे. असा अट्टहास नारदजींनी पकडला. जेव्हा ते देवाचं स्वरूप त्यांना दिसत नव्हतं तेव्हा नारद मुनी रडायला लागले. इतके रडायला लागले, इतके विव्हाळायला लागले की स्वतः ब्रह्मा दुःखी झाले. त्यांनी घनघोर तपश्चर्येला सुरुवात केली. नारद मुनी तपश्चर्येला बसले. तपश्चर्येला सुरुवात झाली. अन्न पाण्याचा त्याग केला, सर्व संघाचा त्याग केला आणि त्या स्वरूपाला, ईश्वराच्या स्वरूपाला पाहण्यासाठी मनात जिज्ञासा प्रगट झाली.
आपल्यापैकी कुणाला अशी जिज्ञासा होते का ईश्वराची? आम्हाला माणसांना पाहण्याची जिज्ञासा प्रगट होते. तो कसा दिसत असेल, ती कशी दिसत असेल, मी कसा दिसतो, तू कसा दिसतो. खरंच सांगा, इथे बसलेल्या कुणी कुणी अशी कल्पना केली की खरंच भगवंत कसा दिसत असेल? खरंच का हो या मूर्तीमध्ये असाच भगवंत असेल का, की याही पेक्षा वेगळ्या काही असेल? खरंच का हो भगवंताचं स्वरूप असं दिव्य असेल का? कसा असेल भगवंत? कसा दिसत असेल तो? कसा पाहत असेल माणसाला? ज्या भगवंताचं मी रूप आहे, ज्या भगवंतानी मला जन्माला घातलं, ज्या भगवंतामुळे मी या जगात आहे, ज्याच्यामुळे माझी कीर्ती आहे, ज्याच्यामुळे मी जगतो आहे, ज्याच्यामुळे मी श्वास घेतो आहे, ज्याच्यामुळे माझं अस्तित्व आहे, तो भगवंत कसा दिसत असेल? याची गोडी आपल्याला लागते का? भगवंताला पाहण्याची उत्कंठ इच्छा आपल्या मनात जागरूक होते का? ती भगवंताला पाहण्याची उत्कंठ इच्छा आपल्या मनात जागृत व्हावी, आणि म्हणून हा श्रीमद भागवताचा पसारा आहे. नारद मुनीला ती इच्छा जागृत झाली. नारद मुनींनी सर्व संग परित्याग केला. महाप्रलय आला आणि नारद मुनीचा देह या जगातून निघून गेला. आणि पर्यायाने त्यांनी जन्मभर केलेल्या तपश्चर्याचं फलस्वरूप म्हणून येणाऱ्या जन्मामध्ये नारद मुनी साक्षात ब्रह्माच्या उदरातून नारद मुनीचा जन्म झाला. कुठे एका दासीचा मुलगा आणि कुठे साक्षात ब्रह्माचा मुलगा. विचार करा, तपश्चर्याचं काय फळ आहे? भगवत ना भक्तीचं काय फळ आहे? सत्कर्माचं काय फळ आहे? आम्ही काय अपेक्षा करतो? देवा मला सरपंच बनू दे, देवा मला मेंबर बनू दे, देवा मला आमदार बनू दे, देवा मला मंत्री बनू दे. तुम्ही पाहिजे निवडणुका झाल्या, जशा निवडणुका झाल्या तुम्ही पाहिजे, जे जे निवडून येते ते 2-4 दिवस गायब राहते. मधात सुरुवात झाली का 2-4 दिवसांना गायबच होते. कुठं गेले तर ह्या देवापाशी, कुठं गेले तर त्या देवापाशी. काहून तर नवस बोललेला असते. नवस पूर्ण करायचे कार्यक्रम. अरे नवस कशाचा करता? आमदारकीचा. नवस कशाचा करता? खासदारकीचा. सरपंचाचा नवस करता. नवस करायचा असन, देवाला मागायचंच असेल तर मागा की नारदासारखा भगवंता मला साक्षात तुझाच पोरगा होऊ दे, तुझ्याच पोटी जन्माला येऊ दे. चदरिया झेली रे झेने